नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। तर मला दोघा तिघांनी असा प्रश्न विचारला का BS6 म्हणजे काय हो, BS6 कशासाठी आले। मी BS6 वरती बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत अगोदर। तर पुन्हा एकदा खरोखर असे भरपूर सारे माणसं आहेत का त्यांना गाडीबद्दल काहीच माहिती नाहीये। BS4 BS3 BS2 काय BS6 BS5 काय असेल काही माहिती नाही। एक शुद्ध मराठीत तुम्हाला थोडक्यात सांगतो मी। जसं आपण पहिलीच्या वर्गात असतो, नंतर दुसरीला जातो, तिसरीला, चौथीला, पाचवीला, सहावीला आपण अपग्रेड होत राहतो। जसं पुढच्या वर्गात जातो तसा आपला अभ्यासक्रम बदलतो आणि त्याच पद्धतीने आहे, त्याच पद्धतीने आपली बुद्धी वाढत असते। त्याच पद्धतीने समजा आता आपण BS4 मध्ये होतो, 5 मध्ये होतो, तर आता आपण BS6 मध्ये पदार्पण केलेलं आहे। BS6 ची काय गरज पडली आपल्याला, कशासाठी काढलं भारत सरकारने BS6 कशासाठी काढलं? याचा एक मोठा हेतू एकच आहे का प्रदूषण कमी करणे। भरपूर सारे मृत्यू होत आहेत आणि भरपूर सारे आजार तयार होत राहिलेले आहेत। आपला निसर्ग खराब होतोय, आपले जे ऑक्सिजन आहे ते कमी होत चाललंय। नवीन बाळ जन्माला येतात त्यांना पण फार सारे प्रॉब्लेम आहेत। त्याचं कारण हेच आहे की सध्या वातावरणामध्ये खूप सारं प्रदूषण झालंय। त्या प्रदूषणामुळे सध्या सगळे जीवन खराब झालेलं आहे। तर प्रदूषण कमी करणे, जे गाड्यांमधून जो धूर बाहेर येतोय तो कमी करणे एकदम, आणि निसर्ग चांगला ठेवणे, याच्यासाठी BS6 ची निर्मिती करण्यात आली। प्रदूषण कमी करणे हाच एक मोठा हेतू आहे। कारण BS4 मध्ये गाड्या जास्त धूर फेकत होत्या, BS6 मध्ये एकदमच शून्याच्या बरोबरीनेच धूर आहे। तर BS6 गाडी अतिउत्तम आहे, फक्त थोडा खर्च वाढतोय, पण आपल्या जीवनासाठी खूप चांगला आहे, म्हणून BS6 आणण्यात आलं। तर लक्षात असू द्या, BS6 चा एकच हेतू आहे की प्रदूषण कमी करणे।